अस्सलाम वालेकुम सगळ्याला. वालेकुम सलाम. कोकणी फॅमिलीच्या इकडनं सलाम सगळ्याला. आज मी ॲक्च्युली आहे दुबईला, मी राहताच दुबईला आणि मी आईला जमाल अंकलच्या इकडे फुजेरा दिब्बाला. तर आज आम्ही लोक दिब्बाला दुधेरी बनवणार आहोत. आपली जी कोकणी डिश आहे दुधेरी, जिल्हा काय बोलतात जमाल अंकल? कोकणी चॉकलेट पण बोलतात, साऊथ आफ्रिकावाली, लंडनवाली. दुधेरीच ॲक्च्युली नाव आहे. माशाला फेवरेट कोकणची माशाला जबरदस्त आहे. आज आम्ही बनवत आहोत आणि तुला दाखवतो कशी कशी बनवायची ती. ओके. ऍक्च्युली दुधेरी कशी गोराची आणि खोबऱ्याच्या चवाची खोबऱ्याचं दूध आहे ना, नारळाचं दूध करायला. 1 किलोला मी 4 नारळ घेतो. अच्छा. 1 किलो 4 नारळ, त्यानंतर 1.5 किलो गूळ, अर्धा किलो गूळ जास्ती, त्याच्यानंतर दालचिनी पावडर आणि तूप ही लागते. याला काही जास्त म्हणजे खर्च काही नाही, पण नॉर्मल मेहनत मोप आहे. मेहनत ती खर्चच्या पेक्षा ट्रिपल मेहनत आहे. मेहनत आहे जी आता दाखवतो कशी मेहनत आहे. इन्शाअल्लाह. चला आता मग आपण दुधेरी जी आहे ती बनवायचं प्रोसिजर बघूया. ठीक आहे. तुम्ही लोक बघू शकता मोप गरम आहे आता. ओके. अराउंड 40 डिग्रीच्या वरती आता टेम्परेचर आहे, 40 डिग्रीच्या वर. पण जमाल अंकलला आमच्या दुधेरी बनवायला तुमच्या लोकांसाठी मेहनत करायची आहे की दुधेरी कशी बनवतात ती दाखवायची सगळ्यांना. तर आता जी आहे ती आता चूल बनवतात जमाल अंकल. तर माशाल्लाह जमाल अंकल काय करता तुम्ही? अरबाबला आंबा म्हणजे हा दुबई सारख्या तुमच्या माशाल्लाह एरियातलं आंबो पण होतात. तर ह्यो काय आहे? आंबो पिक्को आंबो आहे. ह्यो चुसी आंबो आहे. चुसिया जो माशाल्लाह बघू शकता. मग बेहतरीन ह्यो रायवल आंबा आंबो खाऊन बघा तो. म्हणजे ऐसा नाही की कोकणातच आंबो आहे. आंबो सगळ्यावर होतात. आपल्याला वाटायचं की पहिले कोकणातच आंबो यायचो. आणि माशाला जमाल अंकलच्या इकडे हापूसची पण झाड आहेत, मी असं ऐकलंय. हापूसात 2 ना 3 आंब्याची हापूस आंब्याची पण झाडात. हापूस आंबा तर काही झाल्यात नाही. तर जमाल अंकल ही तुम्ही काय करता? सर्फ आहे ना, सर्फ. अच्छा. खाली सर्फ वाटण्याला लावले ना, हा, तर बिलकुल फलकी ही नाही होत. काय लोक पहिले काय करत, माती बिती लावत. मी ऐकलं होतं मातीनी लागत नाही ना, सर्फ आहे ना. हा. तुम्ही काय पण केलं होतं पण काही खाली हात मारले की निघून जाते. काही करायची गरज नाही. अच्छा, म्हणजे सर्फ पिघलून जातं पाण्यासोबत. हो. मला वाटतं मी लास्ट एक व्हिडिओतलं एका खांच्या तरी व्हिडिओतलं ही दाखवला पण होता सर्फचा. तुम्हीच दाखवल्या होत्या, दाखवल्या पण होत्या. पण ही परत बघा सगळ्यांनी की जो सर्फ आहे हा सर्फ ह्यो टोपाला फाशी. मग ही काय टोप कालो नाही होत. म्हणजे पहिले लोक माती लावत, पण माती निघायला मुश्किल होतं आणि सर्फ तो हात मारल्यावर सर्फ पण निघून जातं आणि टोप पण साफ होतं. तर माशाल्लाह आता जमाल अंकलचा हात. तर आपली जी दुधेरी आहे त्या दुधेरीची जी प्रोसिजर आहे ती चालू करतात. तर जमाल अंकल ही पहिले काय आहे ती मला सांगा. टाकायचं काय आहे? नारळाचं दूध आहे. ठीक आहे. हे नारळाचं दूध गेलं आपला टोपात. गोर आहे. हा. जमाल अंकल ही काय तुमच्या हातात आहे ती व्हाईट वाला पावडर सारखा दिसतोय काहीतरी? चावराचं पीठ. तर सगळ्यात पहिले नारळाचं दूध, नंतर गोर आणि ही गेलं चावराचं पीठ. आता ह्याच्या गुटल्यो नाही होणार? म्हणजे गुटले पोरून एकदम पाण्यासारखा पातळ करायचं असतं. आणि ही जी आहे दुधेरी बनवायला किती टाइम लागतं, किती टाइम घोटिया लागतं? 5 तास. 5 तास जातात. 4 या 5 4 नाही 5 6 पण कमीत कमी 5 तास तरी. पण आपण आपल्या इकडे जी आहे ती तांब्याच्या वासनात करतो. आता हात आपल्याला तांबा मिळत नाही. आपण कोण तांब्याच्या वासनात नाही बनवतो. मग हात आपण टोपात बनवतो. आणि टोपात बेगून होतं की तांब्याच्या वासनात बेगून? तांब्याच्या वासनात बेगून नाही होत. 5-6 तास. आणि टोपात 4-5 तासातलं. टोपात 4-5 तास जातात. 4-5 तासातलं दुधेरी होते. आता आपण एकदा चुली चालवले हो की त्याला थांब्याचा नाही, कंटिन्यू मग त्याला होटल धुवायला पाहिजे. तर माशाल्लाह आता तुम्ही लोक बघू शकता की जमाल अंकलनी गुटली वगैरे काही होऊन दिली नाही. गुटली तर सगळे निघाल्या. आणि माशाल्लाह एकदम पातळ पाण्यासारखा जाईल. अजून पण त्याला ही अजून पाणी लागेल त्याला. काय बात करता? मग अजून तो भरल. काय बात करता? इतका पाणी? इतकं पाणी लागतं. फुल आहे ना,
हा. फुल टोप भरल एकदम पातळ करायचा नाही तर काय ते दुधेरी 2 घंटे ते आता होईल. मग खीर होईल दुधेरीची. दुधेरीचं खीर होईल तेव्हा आपल्याला इतकी पातळ तर करून तवली ती घटायला लागेल. खीरला आणि दुधेरीत फरक काय आहे? खूप फरक आहे. खूप फरक आहे. खूप फरक आहे. खीरला आणि दुधेरीला खूप फरक आहे. पण दुधेरी ऐसाच बनवतो खीर पण ऐशीच बनतं ना नारळाची. हो पण ते त्यातनं काही अलग सिस्टम का बनवलेली नाही. अच्छा. पण त्यातनं ते सिस्टम अलग अलग आहे. पण ही दुधेरीच्या समजा आपल्याला परफेक्ट माहिती आहे. तर माशाल्ला आपला जी आहे ती दुधेरीचा जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती आपला रेडी आहे. आता फक्त आम्ही की आता फक्त दुधेची जी आहे ती चुलीर चरवायची आणि घोटत रियाच आहे. आणि ती घोटल कोण? कुठेचा माल आणि आमच्या फैजान बाईनी आज जेवण बघा काय म्हणून ना कोलबीचा हलकणी माशाल्लाह. आणि इकडे काय फैजान मला वाटतं राईस टाकते. तर आता आपली जी दुधेरीची जी रॉ दुधेरी आहे पाण्यासारखी ती आता आपली जात आहे माशाल्लाह डेगत. आता डेग आहे आमची टोप आहे. तर तुम्ही बघू शकता दुधेरीतलं पाणी वगैरे टाकून चुलीर वगैरे चरून मोकल झाल्यावर. आणि जमाल अंकल किती किलोची दुधेरी आहे? 1 किलोची. 1 किलो पिठाची. हो 1 किलो पीठ. 1 किलो पिठाला किती नारळ एकदा वापस सांगा? 4 नारळ. 4 नारळ. 4 नारळ 5 नारळ चालतात. आणि 1.5 किलो गोड. 1.5 किलो गोड. 1.5 किलो गोड. ठीक आहे. त्याच्या बाद पीठ नारळ आणि गोड हीच आहे. आणि आता ही जी आहे दुधेरीचा जी ही आहे ती तुम्ही घोटाल कशी? घोटियाला आहे काय? सलिपो मी हातीने बनवलो आहे. माशाल्लाह. सलिपो नसतं पण हे काय इकडे म्हणजे आता काय आपल्याला दुबईला सलिपो मिळत नाही. मग पण ते बारकं मिळतं. गरमीच्या मुलं ह्याला पण जास्ती आगीच्या लांब ह्यासाठी लांब बनवलेले बघा माशाल्लाह. सलिपो बघू शकता तुम्ही आंब्याच्या लाकडाने बनवलेलो. हो म्हणजे तुमच्या आंब्याच्या लाकडाने. माशाल्लाह. आता घोटियाला चालू केली ना जमाल अंकलनी. आणि ही घोटतच रिया लागतं. ही जर घोटणा सोरल्यावर तर दुधेरी खराब होतं. खाली लागली गे. अच्छा. अस्सलाम वालेकुम. एक कोकणी मी गाणं बोलताय. दारात दारात गुलाबाचा फूल, दारात दारात गुलाबाचा फूल, कोकण माझा ब्युटीफुल, कोकणचा फेमस दुधेरीचा नाश्ता, कोकणचा फेमस दुधेरीचा नाश्ता, दुधेरीचा नाश्ता आणि तवशाचो घारो, दुधेरीचा नाश्ता आणि तवशाचो घारो, कोकणच्या माणसाशिव दुधेरी घोटली कोण, दारात दारात गुलाबाचा फूल, कोकण माझा ब्युटीफुल, कोकणचं फेमस हापूस आंब, कोकणचं फेमस हापूस आंब, फणस काजू ही सगळ्यात फेमस, कोकणच्या शिवखत मिळणारा नाही, दारात दारात गुलाबाचा फूल, कोकण माझा ब्युटीफुल. माशाल्लाह मंगास 15 मिनिटापासून जमाल अंकल घोटतात, 15-20 मिनिटापासून. आणि आता तुम्ही बघू शकता दुधेरी जरा घड झालेली आहे, जरा घड झालेली आहे दुधेरी. जमाल अंकलचं बघू शकता बिचाराचं पशीना निघाल्यात. दुधेरीत पशीना दुधेरी कुणासाठी करतो ती पण सांगा. जावईची पहिल्यांदा येतात दिब्बाला माशाल्लाह, बघून जावईजीसाठी दुधेरी बनतोय. जावईजीसाठी त्याला आणलेला नाश्ता, त्यांच्यासाठी नाश्ता. आमिर चोगले यांचं जावईजी माशाल्लाह पहिल्यांदा येतंय, त्यांच्यासाठी दुधेरी बनतोय. ऑलमोस्ट 1 घंटा झालोय मी एकटो घोटताय. जमाल अंकलचा हात तो घोटून बिटून आता गायब झालं काय माहिती. आणि 1 घंट्यापासून मी घोटताय, तर येतच नाही. ओ जमाल अंकल या. ओ माझे या दुधेरी घोटाव 1 घंट्यापासून घोटाव आम्हाला घोटा तर मी शूटिंग करताय. जमाल अंकल मीठ पण जातं. हो मीठ पण टाकलं स्वाद अनुसार. स्वाद किती मीठ लागलं आता आम्हाला तेवढं टाकायचं जमणार. मी दुधेरीत वरती जाऊ आवट या लागलो ना की 2-3 चमचे तूप टाकायचं. तूप का टाकतात हो? ही त्याला टेस्ट यासाठी टेस्ट आणि लागला नाही पाहिजे म्हणून. लागला नाही पाहिजे. आणि माशाल्लाह त्याने काय होतं माहितीये, खलती लागत पण नाही, त्याला टेस्ट पण येते. त्याला टेस्ट पण येतं आणि माशाल्लाह खलती लागत पण नाही. आणि अंगार दुधेरी जास्ती तर उरत नाही. आवट यायलाच टाकेल 2-3 चमचे, जास्ती नाही. तर जमाल अंकल तुम्ही बघू शकता जमाल अंकल काय पालालेला आहात तर का आईलच नाही, तर का मी घोटीन गेली आणि घोटियाला आईलच नाही.
तर आता फैजानबाई आमचं घोटतात आहात लास्ट अर्ध्या तासापासून बघू शकता. आणि दुधेरी जी आहे ती मस्त खालती बैसत येईल, ऑलमोस्ट थिक जाईल. आता बघूया अजून किती टाइम लागते दुधेरी व्हायला. इन्शाल्लाह कंटिन्यू असं घोटत राहावं लागतं, कंटिन्यू घोटत 4 घंटे 5 घंटे. ऑलमोस्ट आमचं चरवून दुधेरी चरवून 2 तास झालेला आहेत. तर माशाल्लाह आता बघू शकता तुम्ही लोक की दुधेरी जी आहे ती ऑलमोस्ट बैसलेली आहे, खूप थिक झालेली आहे. पहिले जी होती ती साप पातळ होती. फैजानबाई जो कमाल आहे लास्ट माशाल्लाह 1 घंट्यापासून फैजानबाई एकटं घोटतात. तर बघू शकता दोस्त लोकांनो, जमाल अंकल पण आता माशाल्लाह लास्ट अर्ध्या तासापासून घोटतात. आणि आम्हाला ऑलमोस्ट 2-2.5 तास झाले ना जमाल अंकल घोटियाला. आणि दुधेरीला कलर बघा काय आलोय माशाल्लाह, जबरदस्त कलर येतो. तर गोर जितका गोर की काला असेल तितका बोलतात दुधेरीला कलर येतं. आणि ह्याच्यातलं दालचीन पावडर ॲड केली. दालचीन पावडर टाकताना मी होतो नाही तर दाखवू नाही शकलो, तर तुमच्या लोकांना सांगताय की दालचीन पावडर पण हिनात ॲड केली ना. आणि माशाल्लाह कलर बघा काय आलोय दुधेरीला. आणि इन्शाल्लाह आमची दुधेरी ऑलमोस्ट आता आस्ता होत येईल. आता 1-1.5-2 तासाभरात इन्शाल्लाह आमची दुधेरी होल. तर जमाल अंकल तुम्हाला काही बोलायचं ह्या दुधेरीच्या बद्दल की कैसा काय? नाही भाई, आता दुधेरी काय माशाल्लाह गरमीतला बनवणं खूप हार्ड काम आहे दुधेरीचा. तेव्हा थंडीतला नाही दुधेरीचं काम भलं पडतं असतं, गरमीतला खूप मुश्किल आहे. माशाल्लाह गरम आहे त्याने दुधेरी पण बेलगुन बनते. आणि भार पण खूप गरम आहे. आणि भार मला वाटते 45च्या वरती टेम्परेचर आहे. आणि वरन दुधेरीला जबरदस्त आहे बघा, कलर मोप बेहतरीन आहे दुधेरीला, मोप जबरदस्त कलर आहे दुधेरीला, नो डाऊट. तर माशाल्लाह बघू शकता दुधेरी जी आहे ती माशाल्लाह ऑलमोस्ट होत आलेली आहे. आणि कलर बघा किती प्यारो आलोय. ऑलमोस्ट आता आमची जायल्यात आम्हाला ऑलमोस्ट 4-4.5 तास जायल्यात दुधेरी घोटता आम्ही. सगळी माशाल्लाह मेहनत जी आहे ती जमाल अंकलची आहे. तर जमाल अंकल ह्यो जो पार्ट आहे तो खूप डिफिकल्ट असतं ना, हे हात खूप मेहनत लागतं ना, खूप मेहनत लागतं ना, खूप टफ खूप ही करायला लागतं ना, लागला की सगळी वाट लागतं ना. तर बघू शकता की दुधेरीला काय कलर येलोय माशाल्लाह. आणि फैजान बायात आमचं इतकं प्याराने घोटतात की खालती लागून देत नाहीत माशाल्लाह, जबरदस्त. जमाल अंकल जबरदस्त दिसते आपली दुधेरी माशाल्लाह. तर खायला कशी लागेल ती बघूया आपण, टेस्ट करून पण दाखवायचं सगळ्याला. फैजान बाय टेस्ट कराल ना दुधेरी? टेस्ट करून सांगा सगळ्याला कशी येते माशाल्लाह. तर ऑलमोस्ट दुधेरी झाली आणि आम्ही आता 2-3 मिनिटांनी आता ओठियाला घेत आहोत दुधेरी इन्शाल्लाह. फैजान बाय आता साईडला जी लागलेलं आहे ती फैजान बाय आपल्याला टाकतात. आता हे घ्या मी, ठीक आहे. परात वगैरे घेऊ जमाल अंकल, परात वगैरे साईडला काढता ना. आता ओटिया लागेल ना आपल्याला माशाल्लाह. आता दुधेरी जी आहे ती आम्ही आता ओटता आहोत. दुधेरी ओटणं मोप मुश्किलचं काम आहे. हाल फिरवत या लागतं अशी. तर बघू शकता माशाल्लाह दुधेरी जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झाली. आणि आता दुधेरी काढता हो आम्ही लोक. तर ही दिब्बाल फुजेराला आहे, दिब्बाल फुजेराला. हो तो चम्मच कुठे? तर माशाल्लाह बघू शकतो दुधेरी. हा जरा दुसरं काय हा. माशाल्लाह जमाल अंकल आपलं 4-4.5 तासात दुधेरी झाली. हा माशाल्लाह. तर करप खायला जी मजा येईल ना ती काहीच खाय नाही मजा येणार. तर माशाल्लाह सलिप्याला बघू शकता तुम्ही, करप लागलेली आहे सलिप्याला. आणि ही जी करप आहे ना ही ती खायला मोप जबरदस्त लागतं. तर ही करप आहे, मोप बेहतरीन करप आहे माशाल्लाह. बघू शकता जबरदस्त एक नंबर. आता आम्ही लोक सुजी टाकता दुबईला. त्याचं रिझन ऐसा आहे कसकस ती आता अलाउड नाही आहे UAE ला. तर आपण आता सुजी टाकता बेस दिशासाठी. दुधेरी हिनवर पण टाका.
तर माशाला तर फैजान भाई जी ती करप टेस्ट करते सांगते आपल्याला तो तरी फैजान भाई कशी जाईल जबरदस्त जाईल जमान तो तरी कशी जाईल माशाला मोब जबरदस्त माशाला माशाला नाही, खरोखर काय बात करतोस तो